गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 6वा समास पहिला देवशोध। श्रीराम चित्त सुचित करावे बोलले ते जीवी धरावे सावध होऊन बैसावे निमिषेक। कोणी एके ग्रामी अथवा देसी राहणे आहे आपणासी न भेटता तेथल्या प्रभूसी सौख्य कैसे। म्हणून जास जेथे राहणे तेणे त्या प्रभूची भेटी घेणे। म्हणी जे होये श्राग्यवाणे सर्व काही प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता। आपुले महत्व दाता वेळ नाही म्हणून रायापासून रंग कोणी एकतरी नायक। त्यास भेटणे हा विवेक विवेकी जाणते। पुंडलिक वरदे हर विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु श्रींच्या दिव्य महन्मंगल पावन चरण कमलाला वंदन करून त्याचप्रमाणे येथे उपस्थित असलेले संत संघातले सर्व भाविक भक्तांना श्री गुरुदेव। भाविको, आज आपण दशक 6वा समास पहिला देवशोधन या विषयावर रामदास स्वामींनी निरूपण केलेलं आहे। आत्तापर्यंत प्रत्येक आठवड्याला आपण संत संघामध्ये हजर राहत आहेत आणि आपल्याला उत्कंठा लागते की पुढचा विषय माऊली कुठला घेणार आहेत, पुढचा विषय काय। अतिशय उत्कंठेने आपण प्रत्येक रविवारची वाट बघत असतो। आत्तापर्यंत आपण बद्ध मुमुक्ष साधक सिद्ध या अवस्थेचा प्रवास केलेला आहे आणि या अवस्थेतून पार पडलेल्या साधकाला आता देव शोधण्याची उत्कंठा लागलेली आहे। देव म्हणजे नेमकं काय याचा ध्यास लागलेला आहे आणि म्हणून रामदास स्वामी सांगतायत सुरुवातीला की अज्ञानापाशी भेटता अज्ञान तैसे तेथे कैसे सापडेल ज्ञान। अज्ञानी लोकांचा देव कसा असतो आणि सद्गुरू भेटल्यानंतरचा देव कसा असतो याचं वर्णन रामदास स्वामींनी देवशोधन म्हणजे यामध्ये निरूपण केलेलं आहे। अज्ञानी लोकांचा देव कसा असतो तर रामदास स्वामी सांगतायत आपला कसा देव असतो। सोमवार आला शंकर, मंगळवार आला देवी, बुधवार आला विठ्ठल, गुरुवार दत्तगुरू, शुक्रवार महालक्ष्मी, शनिवार मारुतराया, रविवार आपला कुळस्वामी। या यर्जाऱ्यात आपल्या जीवनाचा प्रवास संपतो आणि आपल्याला मनशांती लाभत नाही। खरा देवच आपल्याला सापडत नाही। आपली तळमळ काय शांत होत नाही। परत आपल्याला वाटतं देव म्हणजे नेमकं काय आहे। अशा वेळेस काय लोक भेटतात, एखाद्या ठिकाणी आपल्याला घेऊन जातात आणि आपल्याला एखाद्या ठिकाणी प्रवचन असतं किंवा प्रबोधन असतं, अशा ठिकाणी आपण जातो, उत्कंठ असते आणि तिथं मग आपण प्रवचन ऐकल्यानंतर एक दृष्टांत सांगते की एका ठिकाणी असंच एका प्रबोधनकाराचं प्रवचन होतं। प्रवचन झालं, त्या प्रबोधनकाराला अतिशय अहंकार झाला। त्याला असं वाटलं मी एवढं सुंदर प्रबोधन केलेलं आहे, ह्या बसलेल्या लोकांनी माझा सत्कार केला पाहिजे, मला काही ते प्रेझेंट दिलं पाहिजे, पण कोणच काय सत्कार करायला तयार नाही। त्या प्रबोधनकारानं काय केलं, नाटक केलं। काय नाटक केलं, समजा त्या ताई पुढं बसलेत, त्यांच्या मांडीवर सुंदर अशी 4000ची काश्मीरी शाल होती। त्या प्रबोधनकारानं आपल्या अंगात देव आलेलं नाटक केलं
आणि तो घुमायला लागला. तो काय घुमायचा, त्या महिलेच्या मांडीवर जी शाल होती त्या शालीकडे बघायचा आणि तो घुमायचा आणि तो म्हणायचा शाल जोडी शाल जोडी शाल जोडी शाल जोडी, की जेणेकरून प्रत्येकाचं लक्ष तिकडे वेधलं पाहिजे आणि ती शाल मला प्रेझेंट मिळाली पाहिजे असं त्या प्रबोधन करायला वाटलं. पण ऐकणारे जे भक्तगण होते किंवा जे साधक होते त्यातले काय अनुग्रहित पण आलेले होते, त्यांनी ओळखलं की हा प्रबोधनकारानं नाटक केलं आहे, देव अंगात येण्याचं काय केलं आहे, नाटक केलं आहे. कशासाठी, तर शालीवर ह्याचा डोळा आहे. त्यातला एक भक्तगण उठला आणि तो पण त्या प्रबोधनकाराच्या पुढं मांडी घालून बसला आणि त्यानं काय केलं, त्यावेळेस वाहनांची सोय नव्हती. तो प्रबोधनकार घोड्यावरून आला होता. त्या घोड्याची किंमत होती 20,000 रुपये. त्यातला एक भक्त उठला आणि तो प्रबोधनकाराच्या पुढं मांडी घालून बसला आणि तो पण घुमायला लागला. तो काय घुमायला लागला, तो म्हणायला लागला घोडा 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 घोडा. प्रबोधनकार काय म्हणत होता, शाल जोडी शाल जोडी शाल जोडी शाल जोडी. मग त्या प्रबोधनकाराच्या लक्षात आलं की मी नाटक केलं आहे अंगात देव येण्याचं. ह्या भक्तगणांनी ओळखलं आहे, हा कुठल्या तरी चांगल्या सद्गुरूंचा शिष्य आहे ना, ओळखलं आहे. मग त्यानं विचार असा केला की याची 4,000ची शाल मला प्रेझेंट मिळेल, पण माझा 20,000चा घोडा यांना द्यावा लागेल. म्हणजे तोटा किती, 16,000 तोटा होईल. मग त्या प्रबोधनकारानं आपलं घुमणं जे होतं ते घुमणं बदललं आणि तो काय म्हणायला लागला, तुझी तुला माझी मला, तुझी तुला माझी मला. आणि म्हणून जगद्गुरू श्री नरेंद्र माऊली आपल्याला नेहमी सांगतात की देव कधीही कुणाच्या अंगात येत नाही. आम्ही ते ठामपणे म्हणतो, अंधश्रद्धा निर्मूलन करणारा श्री संप्रदाय अतिशय डोळस संप्रदाय. या संप्रदायामध्ये जगद्गुरू नरेंद्र माऊलींनी कुठेही अंधश्रद्धेला थारा दिलेला नाही. आघात देव येतो म्हणजे काय, हा विषय नाही आज आपला. पण माऊली नेहमी सांगतात, कधी कधी आपल्या गावची यात्रा असते, पालखी निघते, वाद्यवृंद, जनसमुदाय, वातावरण निर्मिती, यामुळे त्या महिलेचा सात्विक भाव जागृत झालेला असतो आणि त्या शरीर मन आणि शरीर मन श्रद्धा अंधश्रद्धा आणि वातावरण निर्मिती, सात्विक भाव जागृत झालेला असतो आणि त्यामुळं ती वेडी वाकडी नसते. आणि काही लोकांना वाटतं की ज्या अंगात देव आला आहे, देव कधीही अंगात येत नाही. मग जगद्गुरू माऊली आपल्याला नेहमी सांगतात, रामदास स्वामींनी पण दासबोधमध्ये आपल्याला सांगितलं आहे, तुकाराम माऊलींनी पण आपल्याला सांगितलं आहे की देव म्हणजे नेमकं काय. देव शोधायसाठी तुम्हाला गिरीकेंद्रात, हिमालयात कुठंही जाण्याची गरज नाही. माऊलीने आपल्या अभंगात माऊली आपल्याला नेहमी सांगतात की देव आहे हृदयात, नको जाणे रावळात. ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात, देही देव असता फिरशी नाना तीर्थे, चुकलाशी आता म्हणे ज्ञानदेव. अष्टोत्तर तीर्थे जयाच्या असता आणि तो तुझ्याच हृदयात्माराम. तुकाराम माऊली सांगतायत, देव पहावासी गेलो देवच होऊन ठेवलं, गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. म्हणजे अशा देवाबद्दल प्रत्येकाने वर्णन केलेलं आहे. असा देव आपल्याला शोधायचा आहे, मग तो कसा आपल्याला सापडणार. आणि म्हणून रामदास स्वामी सांगतायत काय, म्हणून ज्ञाता पाहावा आणि त्याचा अनुग्रह घ्यावा. अनुग्रह घेतल्याशिवाय देव काढणार नाही. अनुग्रह म्हणजे नेमकं काय, ज्याला दीक्षा म्हणलं जातं, की ज्याला कानमंत्र म्हणलं जातं. दी म्हणजे दिव्यत्व आणि क्षा म्हणजे शालन. पापाचं शालन करून जे आपल्याला दिव्यतेकडं नेऊन जाते, दिव्य दिशेकडे घेऊन जाते, जे आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून जाते, तिला दीक्षा असं म्हणलं जातं. शरण जाणे, स्वीकार करतात गुरु आपल्या, आपण त्याचा आश्रय घ्यायचा आहे. आणि म्हणून आपण गुरूंचा अनुग्रह घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण अनुग्रह घेतो त्यावेळेस सद्गुरू काय करतात, आपल्याला आपल्यातल्या देवत्वाची अनुभवसिद्ध ज्ञान ओळख करून देत असतात. आणि म्हणून जगद्गुरू नरेंद्र माऊलींनी आपल्या मुक्तीचे राजमार्ग या प्रकाशन साहित्यामध्ये सांगितले, अनुग्रहाचे 8 प्रकार आहेत. शब्ददीक्षा, माऊलींनी जो आपला अनुग्रह दिलेला आहे तो शब्ददीक्षेने दिलेला आहे. दुसरा अनुग्रह स्पर्शदीक्षा, जो ज्ञानेश्वर माऊलींना आणि स्वामी विवेकानंदांना मिळाला होता. तिसरा अनुग्रह स्वप्नदीक्षा, जो तुकाराम माऊलींना बाबा चैतन्याने दिला होता. चौथा अनुग्रह तृकदीक्षा, ही अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाकडून मिळाली होती. पाचवा जो आहे ती तीर्थदीक्षा, जानराव देशमुखांना गजानन महाराजांनी दिली होती. सातवा दर्शन दीक्षा, जी आपल्या माऊलींना दिवाळीच्या बलिप्रतिपदा या दिवशी शेगावच्या गजानन महाराजांनी साक्षात दर्शन दीक्षा दिलेले आहे. आणि नंतर माऊलींना सांगितलं होतं की तुम्ही सद्गुरू काळसिद्धेश्वर महाराज यांच्याकडून तुम्ही काय करा, अनुग्रह घ्या. त्याचप्रमाणे पत्रदीक्षा, ही शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी
1571 साली दिलेले आहे. आणि नंतर 1576 साली शिवाजी महाराजांनी काय केलं, आपल्या रयतेची जी सनद होती ती रामदास स्वामींच्या झोळीत टाकली आणि त्यावेळेस रामदास स्वामींनी ती नाकारली. आणि त्यावेळेस रामदास स्वामींनी सांगितलं की माझी आठवण म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याचा ध्वज तुम्ही भगवा ठेवा. अशी पत्रदीक्षा आहे. आणि शेवटची दीक्षा म्हणजे असंकल्प दीक्षा ही नारद मुनींनी काय केलेले, वाल्या कोळ्याला दिलेले. अशी दीक्षा घेतल्यानंतर आपल्या जीवनात काय बदल होतो. दीक्षा कशासाठी घ्यायची तर आपल्यातला देव कळतो. माऊली नेहमी आपल्याला सांगतात रेणू देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाय. प्रत्येकाजवळ पिंडी ते ब्रह्मांडी आपल्या स्वतःपासून सगळ्या चराचर विश्वात हे विश्व एका चैतन्यानं नटलेलं आहे. आणि त्या चैतन्याची ओळख करून घ्यायची आपल्याला सद्गुरूंच्या सानिध्यात. मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी आहे, मग या जन्मात येऊन माझ्या नरदेहाचं सार्थक कसं केलं पाहिजे. आणि हे सगळं जाणण्यासाठी आपण काय करायचं आहे तर सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे, सद्गुरूंच्या सानिध्यात गेलं पाहिजे. जसं लोकमान्य टिळकांनी ठणकावून सांगितलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. तसं माऊलीसुद्धा ठणकावून सांगतात की मी देव आहे, माझ्या सानिध्यात येणाऱ्यांना तो मी दाखवीनच. आपली तेवढी उत्कंठा पाहिजे. आणि यासाठी ज्यावेळेस आपण आठवड्याच्या संत संघाला येतो, त्या संत संघात आल्यानंतर देव म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, आपली संस्कृती म्हणजे काय, हे ज्ञान सद्गुरू आपल्याला देत असतात. आपली संस्कृती काय सांगते, अतिथी देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आज बघतोय आपण संस्कृतीचा लोप होत चाललेला आहे. आपण जर आज एखाद्याच्या घरी गेलो, दाराव पाटी असते, अतिथी देवो भव. आत गेल्यावर लवकर कोण पाणीसुद्धा आपल्याला देत नाही. का, कलियुगाचा म्हणजे प्रभाव आहे. आता दारावची अतिथी देवोभवची पाटी पुसली गेले. दाराव पाटी आता काय आल्या, शुभ लाभ, येणाऱ्यांना शुभ, जाणाऱ्यांना शुभ, फक्त वाचण्यापुरतं शुभ, बाकी सगळं अशुभ. आता शुभलाभची पण दारावची पाटी पुसली गेली. दाराव पाटी आल्या सुस्वागतम. आम्ही महिला रांगोळीसुद्धा लिहितो सुस्वागतम, येणाऱ्या अतिथीचं हसत मुखानं स्वागत असो, सुस्वागतम याचा अर्थ. पण एखादा अतिथी आला, हातात मोठी बॅग दिसली, आपण वरून म्हणतो या, आतून वाटतं आता एवढी मोठी बॅग आहे, किती दिवस राहणार आहे कुणाला माहीत. म्हणजे सुस्वागतम पण लिहिण्यापुरतंच राहिलं. आता सुस्वागतमची पाटी गेली दारावची. नंतर दारावची पाटी आहे कुत्र्यापासून सावध राहा, अशी संस्कृती लोप पावल्या. पण जे भक्त संत संघात येतात, जे भाविक संत संघात येतात, त्यांच्या दाराव पाटी आपल्याला काय दिसल, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, ओम नमः शिवाय, हरे राम हरे कृष्ण. जे ज्या संतसंगात जातात, जे संतांच्या सानिध्यात जातात, त्यांच्या दारावर मात्र आपल्याला ह्या पाट्या दिसतात. तर कशाचा प्रभाव, तर संत संघाचा प्रभाव आहे. आणि म्हणूनच आपण जर आपल्या माऊलींचे जे उपक्रम आहेत, एक अभंग आहे माऊलींचा की देव भेटला मज नरेंद्र रूपात, तयामुळे आज मी आहे सुखात. तर का म्हणलं जातं, भक्तगण साधक शिष्य का म्हणतात, देव भेटला मज नरेंद्र रूपात. आज 28 ॲम्ब्युलन्स आपल्या महामार्गावर चालू आहेत, अनेक जणांचे जीव वाचलेले आहेत. आपण नाशिकला जो 2003 साली कुंभमेळा झाला, त्या कुंभमेळ्यात एका दिवसात 10,600 बाटल्या रक्तदान कुपी केलं, ज्याचं अमेरिकेचं रेकॉर्ड तोडलं, गिनीज बुकात नोंद झालेले. हे जे देवशोधन आहे, हा समाज आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी यासाठी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर सिद्ध व्हायचं असेल, तुम्हाला जर मोक्ष मिळवायचा असेल, तर जे बिघडलेत ना त्यांच्यासारखं आपण बिघडलं पाहिजे. एवढं आम्ही निक्षून का सांगतोय, कारण त्याचा अनुभव आम्हा लोकांना आहे, आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे. देव शोधायचा जर असेल तर गुरूंशिवाय देव सापडणार नाही, कारण तो गुरुनी हुडकलाय. गुरुनी त्याला चराचरामधून शोधून काढलाय आणि मग दावा केलाय की देव पाहावयास गेलो आणि देवच होऊन ठेलो. की मी देव शोधायला गेलो आणि मग कळलं उगाचच मी बाहेर शोधत होतो, तो माझ्यातच आहे, किंबहुना तो मीच आहे. आणि म्हणून देव कधी अंगात येत नाही. मगाशी आमच्या निकंपताईंनी सांगितलं की आपल्या संप्रदायामध्ये याच्यावर कडाडून टीका केलेली आहे की देव अंगात येण्यावर, कारण आम्हाला तो कळला आहे. तो असा अंगात येत नाही आणि काही वेळानं जात नाही, तो आपल्यामध्येच असतो. तो समजण्यासाठी
तशी आपली अवस्था प्राप्त व्हावी लागते. त्या अवस्थेपर्यंत आपण जर गेलो, त्या अवस्थेपर्यंत आपण पोचलो, तर तो चराचरात जो आहे तोच मी आहे हे आपल्याला कळून चुकतं. पण ही अवस्था आपल्याला देणार कोण प्राप्त करून, ते ताईनं सांगायचं आहे. पण गुरूंवर प्रेम असतं ना, शेवटी मुलगी असते ना ती. माझ्या बापानं काय केलं ते सांगितलंच पाहिजे असा एक वेगळा आनंद असतो. आणि आपल्याकडे वेळ कमी असतो आणि म्हणून बापानं तो काढून घेतला माहीत. त्याला त्याच्यातून सांगायचं आहे की ज्यानं देव पाहिला त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये तुम्हाला ईशत्व दिसणार, देवत्व दिसणार. आणि म्हणून ही सगळे त्याचे दाखले ते देत होत्या. मोफत विनामूल्य ॲम्ब्युलन्स असतील, मोफत महाप्रसाद असेल, रक्तदान शिबिर असेल, अमुक असेल, तमुक असेल, वगैरे वगैरे. तेव्हा आपण हे लक्षात घ्या की ज्याला देव शोधायचा आहे, आता उत्कंठा लागले की मला देव दिसला पाहिजे, देव आहे ना, तो दिसला पाहिजे. देव आहे ना हा निश्चय केव्हा झाला? बद्धातून आपण ज्यावेळी मुमुक्षूकडे आलो त्यावेळी. मुमुक्षूमध्ये नक्की कळलं देव आहे म्हणून ध्यास लागला, त्यावेळी आपण साधक झालो. या साधकातून आपल्याला सिद्ध व्हायचं आहे. सिद्ध होण्याच्या अगोदरची पायरी आहे देवशोधन. देव जर तुमच्यामध्ये आहे, तुम्हाला बघायचं असेल तर गुरूंशिवाय तरुणोपाय नाही. ज्या नामदेव महाराजांनी हृदयामध्ये देवाला खेळवला, नामा हाती देव दूध प्याला, त्याने फिरविले देवाला या, असं ज्याचं सामर्थ्य होतं त्याच नामदेव महाराजांनी सांगितलंय, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. का? तर अरे बाबा मी हृदयात खेळवला परंतु मला कळलाच नाही म्हणून मी रुसायचो, म्हणून मी रागवायचो, म्हणून मी माझ्याकडे श्रेष्ठत्व घ्यायचो. पण ज्यावेळी विसोबा खेचरांची चरण प्राप्त झाले त्या कळलं की देव चराचरात आहे. मी ज्याला हृदयामध्ये नाचवतोय, खेळवतोय, असा देव नाही आहे. देव वेगळा आहे, तो सगळ्यांमध्ये आहे. ही सगळ्यांमध्ये देवत्व पाहण्याची जी समदृष्टी आहे, दिव्य दृष्टी जी आहे, ही आपल्याला गुरु प्राप्त करून देतात. आणि म्हणून गुरूंकडे यायचं. तुकोबारांनी तेच सांगितलं ना की देव भेटे गुरु भजनी. देव कुठे भेटणार आहे? गुरूंच्या भजनात भेटणार आहे. आणि म्हणून आपण गुरूंचं भजन करायचं, म्हणून आपण गुरूंचं चिंतन करायचं, म्हणून आपण गुरूंच्या सहवासाची वारंवार अपेक्षा करायची. मग गुरूंचा सहवास आपल्याला लाभणार कसा? कशाला पाहिजे प्रयास करायला? किती सोपं करून ठेवलं आहे बघा. आम्ही फक्त आठवड्यातून 1 तास काढायचा रविवारी, सकाळी 9 वाजता इथे यायचं. तुम्हाला जेवढी उत्कंठा असते ना त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीनं उत्कंठा मला असते तुम्हाला बघायची. तुम्ही आला नाही तर आम्हाला वाईट वाटतं, कारण माझी लेकरं मला दिसली पाहिजेत. बाकी आम्हाला काही नको असतं तुमच्याकडं. तुमचे हार नको, तुरे नको, नारळ नको, पेढे नको, फक्त आणि फक्त तुम्ही हवेत. मग जर मी तुमच्यावर प्रेम एवढं करतो, तुमची उत्कंठेनं वाट पाहतो, तर तुम्ही नको का संत संघाला यायला? म्हणून आपण पुढच्या संत संघाला आवर्जून यायचं. इथे आम्ही आपला निरोप घेतो. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.